आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। उमदी पोलिसांकडून बेकायदेशीर पिस्तूलसह सराईत गुन्हेगार जेरबंद, 50,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या संभाजी हनुमंत नलवडे या रेकॉर्डवरील आरोपीला पोलिसांनी वेढ्या ठोकले आहेत। त्याच्याकडून एकूण 50,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी दिले होते। त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संख ते अंकलगी रोडवरील तलावाजवळ एक संशयित इसम शस्त्र घेऊन बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने संख तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर छापा टाकला। तेथे कट्ट्यावर बसलेल्या संभाजी हनुमंत नलवडे वय 33 राहणार संख तालुका जत याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले एक पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात 3 जिवंत काडतुसे राऊंड मिळून आली। अटक करण्यात आलेल्या संभाजी नलवडेकडे शस्त्राबाबत विचारणा केली असता त्याने हे पिस्तूल मिरज येथील राहुल माने यांच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहन घस्ते यांनी फिर्याद दिली असून उमदी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस कर्मचारी आमसिद दखोत, अमोल एदाळे आणि रोहन घस्ते यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या गुन्ह्याचा पुढील तपास उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक करत असून शस्त्र विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे।